सध्या तोंडामध्ये आलेला घास निघून जातो की काय अशी भावना पोलीस भरती करणाऱ्या पोरांच्या मनामध्ये आलेली आहे। भरतीची वाट बघितली, तयारी केली, पण भरती निघून सुद्धा आता एक अशी वेळ येऊन ठेपलेली आहे। या ठिकाणी इच्छा भरपूर आहे, भरती होईल, स्वप्न भरपूर आहेत, पण ते स्वप्न अधुरे राहतात की काय असं पण काही जणांना वाटतंय। आता नेमकं कारण काय आहे तर नेमके 4 पॉइंट असे आहेत की ह्या 3 पॉइंटमुळे तरी असं वाटतंय की भरती प्रक्रिया ही आता व्हायलाच नको आहे। आणि एक 5वं कारण असं आहे की त्यामुळं भरती प्रक्रिया कुठेतरी स्टे वगैरे लागून अजून थोडे दिवस भरती प्रक्रिया पुढे जाऊ शकते। बघा, आपण हे पूर्ण 5ही पॉइंट आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि प्रूफ सहित व्हिडिओमधून आणलेला आहे। त्यामुळे प्रथमतः हा व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 लोकांना पहिलं शेअर करा, कारण ह्या गोष्टी खूप गंभीर आहेत आणि ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे। आणि त्यासाठी नेमका प्रयत्न काय चालू आहे तुम्हाला हे पण या व्हिडिओतून कळून जाईल। बघा, पहिला आपला पॉइंट बघून घ्या। एकाच दिवशी मुलांची ग्राउंड आलेली आहेत। समजून घ्या, आता मी एक नागपूर शहरला फॉर्म भरलेला आहे आणि मी एक मुंबई SRPF ला फॉर्म भरला आहे 11 नंबर बाळेगावला। माझं आज 22 जूनला माझं ग्राउंड आहे नागपूरचं आणि 23 जूनला ग्राउंड आहे मुंबईचं। हे पॉसिबल आहे का जाणं, हा मुद्दा पहिला। आणि काय मुलांचं तरी एकाच दिवशी ग्राउंड आलेलं आहे। SRPFचं आणि जिल्हा पोलीसचं किंवा ड्रायव्हरचं ग्राउंड ही एकाच दिवशी आहे। मग बघा, तुम्ही 2 तुम्ही 3 फॉर्म भरून घेतलेले आहेत। मग ह्या फॉर्मचा मुलांना फायदा काय आहे? तुम्ही फक्त आपली तिजोरी भरण्याकरता फॉर्म भरून घेतलेले आहेत का? हा पण पोरांचा खडा सवाल आहे। आता ह्या दोन्हीपैकी कुणासोबत हे घडलंय त्यांनी खाली कमेंट करून नक्की सांगा की कुणाचं ग्राउंड अशा पद्धतीने आलेलं आहे। आणि तिसरा मुद्दा आहे, डबल फॉर्मसाठी त्यांनी अर्ज भरून घेतला होता पोरांकडनं हमीपत्र, पण ते भरून सुद्धा काही मुलांना 4-4, 5-5 हॉल तिकीट आलेले आहेत। मग तुम्ही नेमकी छाननी केली कशी, हा एक प्रश्न आहे। हे झाले 3। आणि चौथा बघा, पाऊस, वयवाढ आणि SEBC। बघा, सोडून त्या गोष्टी, पण पावसाची गोष्ट अशी आहे, ठीक आहे, तुम्ही रस्त्यावरती ग्राउंड घ्याल, तुम्ही डांबरेला पळवाल, आम्ही तयार आहोत। फक्त प्रश्न असा आहे की ज्या वेळेस जून जुलैमध्ये पाऊस हा लागूनच बसतो, मग अशा वेळेस मुलांनी गावापासून ग्राउंड पर्यंत जायचं कसं, हा मुद्दा पहिला। तिथं तुम्ही गेलात मग तिथं राहायचं कसं, हा दुसरा मुद्दा। तिथं राहून सुद्धा त्या दिवशीच ग्राउंड होईल का किंवा पावसामुळे ग्राउंड पुढे जाईल याची गॅरंटी काय? हे जनरली पोरांच्या मनात प्रश्न आहेत। बघा, काय प्रॉपरचे मुलं असतील त्या मुलांचं टेन्शन नाही, पण जे मुलं दुरून त्या ठिकाणी भरती करता येतात त्या पोरांनी करायचं काय, त्या पोरांनी आपली सोय कशी करायची? आता बघा, सध्या दिवस हे पेरणीचे आहेत, जवळ पैसा हा बघायला भेटत नाही। मग अशा वेळेस 2-2, 3-3 वेळेस पैसे खर्च करून त्या ठिकाणी जाणं हे पॉसिबल होतं का, हा एक पोरांचा मुद्दा आहे। आणि आम्ही हा पण मुद्दा उचलून धरलेला आहे। हे तिन्ही पण मुद्दे आपण उचलून धरलेले आहेत। आता वयवाढीचा एक मुद्दा होता, ते शेवटची संधी मागायची, त्यावरती कुठलं झालं नाही। कोर्टाने 20 तारीख दिली, तरी पण हॉल तिकीट आलेले पोरांची। हे बघा, भरती घेऊ नका किंवा हॉल तिकीट येऊ नये ह्या मताचा आपण अजिबात नाही, किंवा भरती लांबवा ह्याही मताचा आपण अजिबात नाही। फक्त हे वरचे 3 ते 4 मुद्दे असे आहेत, हे मुद्दे गंभीर आहेत, यावरती काहीतरी क्विकली ऍक्शन व्हायला पाहिजे। SRPFचं आणि जिल्हा शिपायाचं आणि ड्रायव्हरचं ग्राउंड एका दिवशी न येता तुम्ही स्टेप बाय स्टेप ग्राउंड घ्या ना। पहिलं SRPFचं घेऊन टाका, परत जिल्हा पोलीसचं घ्या, नंतर ड्रायव्हरचं घ्या, असं स्टेप बाय स्टेप घ्या, कारण त्या ठिकाणी सर्वांना चान्स मिळून जाईल। पण जे ही प्रोसेस लावलेली आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। तुम्हाला काय वाटतंय खाली नक्कीच कमेंट करा। आणि मित्रांनो, 5वा मुद्दा आपला महत्त्वाचा आहे। त्या मुद्द्यामुळे कुठेतरी आशा आहे भरती करणाऱ्या पोरांच्या मनामध्ये की हॉल तिकीट येऊन सुद्धा ह्या भरतीला स्थगिती म्हणून 1-2 महिना भरती ही लेट होऊ शकते। हे पण चान्सेस फक्त एका गोष्टीमुळे आहेत, ते गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील। कारण जरांगे पाटलाला भेटण्यासाठी काल आपली एक टीम गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी गेली होती। त्यामध्ये संजय जिवडे, मधु ठाकूर, दीपक ढगे, सूर्या चव्हाण यांची टीम तिथे गेली होती आणि त्यांनी जरांगे पाटलांशी वार्तालाप केले, त्यांना समजावून सांगितलं की बाबा वयवाढीचा मुद्दा होता, SEBC कास्टचा मुद्दा होता आणि पावसाचा मुद्दा आहे। ह्या 3 कारणामुळे जर भरती थोडीशी भरतीचे परत फॉर्म चालू करावे आणि 1-2 महिने भरती ही पुढे जावी याकरता मुलांनी निवेदन दिले जाऊन, आणि त्यावरती जरांगे पाटील सुद्धा सकारात्मक आहेत। आणि त्या ठिकाणातून त्यांनी गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, देसाई साहेबांना फोन केला
असं पण आपल्याला माहिती मिळालेली आहे। संभाजीनगरामधून जरांगे पाटलांनी दवाखान्यातून त्या दोघांना फोन लावला आणि आपला लाऊडस्पीकर करून आपल्या मुलांसोबत ते बोलले आणि त्याला रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह मुख्यमंत्र्यांचा आला अशी पण आपल्याला माहिती मिळालेली आहे। आणि त्या मुलांना परत आज संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटलांनी बोलवलेलं आहे, हे पण माहिती यातून समोर आलेली आहे। आता जे काही स्थगिती वगैरे येईल काय येईल, फक्त त्यामध्ये ह्या चौघांचा किंवा ह्यांच्या टीमचा वाटा सिंहाचा असणार आहे। तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयावरती नक्कीच कमेंट करा। ज्या मुलांचं एका दिवशी ग्राउंड आले त्या पोरांनी कमेंट करून खाली सांगा चला की आमचं ग्राउंड कुठं आलं, कसं आलंय। आणि ज्या मुलांचं ग्राउंड एक दिवस एक आड म्हणजे सोडून एक दिवस आड सोडून ग्राउंड आलेलं आहे त्यांनी पण खाली कमेंट करून सांगा। आणि डबल फॉर्म कॅन्सलला टाकून सुद्धा हमीपत्र भरून देऊन सुद्धा काही मुलांना हॉल तिकीट आलेले आहेत अशानं पण खाली कमेंट करून सांगा। आता बघा ह्यांना हॉल तिकीट आलेले आहेत आणि ह्यांची तर उमेदवारी रद्द केली ऐन टायमाला, मग पोरांनी करायचं काय हो, हा एक मुद्दा महत्वाचा। तुम्ही स्पष्ट सांगता डबल फॉर्म भरायचं नाही, तुम्ही हमीपत्र काढता तरी तुम्ही यांचे फॉर्म कॅन्सल करत नाही। आणि शेवटी जर समजून घ्या हे मुलं नोकरीला लागले परत तुम्ही यांना बाहेर काढलात, मग करायचं काय। त्यामुळं हा पण मुद्दा सुद्धा गंभीर आहे। हे 4 मुद्दे तुमचं मत काय आहे, तुमच्यासोबत हे घडतंय का नक्की कमेंट करून सांगा। आणि जरांगे पाटलामुळं ह्या गोष्टी सगळ्या शक्य होतील का याकरता आम्ही पण पाठपुरावा करत आहोत। आणि वेळ पडलीच तर 19 तारखेच्या आधीपर्यंत ह्या गोष्टी होऊ शकतात। ज्यावेळेस ग्राउंडला सुरुवात होईल त्यावेळेस ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत, कारण काही मुलांचं ग्राउंड घेऊन किंवा ग्राउंडला सुरुवात करून ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत। आपल्याकडे 19 तारखेपर्यंतचा वेळ आहे। त्याकरता मित्रांनो ह्या मुलांना तुम्ही सहकार्य करा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा। खाली कमेंट करून सांगा तुम्ही फॉर्म भरलाय कुठं, तुमचं हे झालंय का। आणि कमीत कमी एकेकाने कमसे कम 10 ते 12 वेळेस हा व्हिडिओ शेअर करा मित्रांमध्ये, कारण मित्रांनो हे खूप गंभीर गोष्ट आहे। तुम्हाला यावरती नक्कीच विचार करावा लागेल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा। आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणत असतो आणि तुमच्या मनातला आवाज आपण नेहमीच बुलंद करत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम ग्रुपला जाऊन जॉईन करून या, खाली मी लिंक प्रोव्हाइड करतो। नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम।